डॉक्टर निकिता, वॉर्म वेलकम ऑन युनिक अचिव्हर्स शो. तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे खूप धन्यवाद. चांगलं वाटतंय की आमच्या युनिक अचिव्हर्स वरती ॲज अ टीम मेंबर म्हणून तुम्ही आहातच. आता एक सातारामध्ये तुमचं काम चालू आहे. हो. डॉक्टर म्हणून तुम्ही पेशंटला बघतात. आम्हाला तिकडचं वातावरण समजून घ्यायचं आहे की बाबा आयुर्वेद फील्ड सातारामध्ये कसं काय करतोय आणि तुम्ही आयुर्वेद फील्डमध्ये डॉक्टर कसे झालात हे सगळं समजून घ्यायचं आहे. ह्याच्या अगोदर मला तुम्हाला एक छोटस एक प्रश्न विचारायचा आहे, बेसिक प्रश्न, जसं की बा तुमचं ह्याच्यात इंटरेस्ट कसा आलाय, तुमची स्कूल लाईफ काय होती, थोडक्यात सांगा एक 5 मिनिटात. थोडक्यात म्हणायचं गेलं तर कसं आहे, आता एवढी वर्ष मी हं, शॉर्टकट मध्ये अशी सांगू शकत नाही. हं, पण एवढं मात्र नक्की सांगेल की जे आमचं शालेय जीवन आहे ना, त्याच्यामध्ये आमच्या आई वडिलांचे संस्कार हं, सगळ्यात महत्वाचे होते. त्यांनी आम्हाला पूर्ण म्हणजे सगळ्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्हाला लहानपणापासूनच पार्टिसिपेट करायला लावलेलं. त्यामुळे आम्हाला तसं स्टेज डेअरिंग म्हणा किंवा सगळ्या गोष्टींची ओके. आधीपासून सवय होती. पण ह्या गोष्टी जर आई वडील हं, तेवढे कॉपरेटिव्ह असले, करणारे असले तरच होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिला हं. महत्वाचा वाटा म्हणजे माझ्या आई वडिलांचाच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणायची म्हटलं तर आयुर्वेदामध्ये येण्याचा दृष्टिकोन म्हणजे माझी मम्मी हं. पोलीसमध्ये आहे. आणि वाव. पोलिसांचं काम म्हणजे तुम्हाला माहितच आहे, आता आम्हाला हेक्टिक भीती काम वाटायला लागली असते. आहे की बाबा काय रॉंग आम्ही विचारलं तर आम्हाला डायरेक्ट. नाही नाही, म्हणजे तसं ती निर्भयामध्ये होती. म्हणजे तसं काम वगैरे सगळं चांगलं होतं. पण कसं झालं, तिला एक रिमॅटॉइड आर्थरायटिस म्हणून एक डिसीज आहे, तो तिला झाला वयाच्या 35व्या वर्षी. म्हणजे खूप कमी वयामध्ये संधिवात आमातासारखी गोष्ट होणे. मग तेव्हा मी 8वी मध्ये होते. तर 8वी मध्ये मला असं वाटलं की हे कमी वयामध्ये संधिवात मम्मीला कसा झाला. मग त्याच्यासाठी मम्मीला ट्रीटमेंट सुरू होत्या. मग ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट सुरू होत्या आणि मग ते स्टिरॉइड्स घेऊन घेऊन मम्मीला 37व्या वर्षी कॅटरॅक्ट झाले दोन्ही डोळ्यांना आणि ऑपरेशन 40च्या आतमध्येच झालं. तर मला काय म्हणायचं होतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की वय वय नसताना देखील सुद्धा संधिवात आमातासारखे रोग होत आहेत. आणि त्यानंतर हे अशी औषधं खाऊन जर असं जर ऑपरेशन म्हणजे एक रोग बरा करायच्या नादात दुसरा रोग तयार होत असेल, तर त्यापेक्षा अशा गोष्टींमध्ये मला प्रॅक्टिस करायला आवडेल की ज्याच्यामध्ये त्या पेशंटला तो रोग बरा होण्यासाठी त्याला झटलं पाहिजे, ना की तो रोग बरा करत करत दुसरा रोग तयार होण्यासाठी. मग त्याच्यामध्ये मला आयुर्वेद हा ऑप्शन म्हणून नाही तर मी म्हणजे प्रथम दर्शी किंवा प्रथम काय म्हणतात म्हणजे माझा पॉइंट ऑफ व्ह्यूच असा होता की नाही, आता आपण आयुर्वेदमध्ये करायचं. मग माझं हिंदी होतं आणि संस्कृत नसताना देखील मग मी संस्कृत सब्जेक्ट घेतला की जेणेकरून नाही आपल्याला आयुर्वेदामध्येच करायचं इकडेच मला असं. डोक्यात 3-4 प्रश्न असे येत असतात. पण एक मी तुम्हाला एक सांगेन आता की आम्ही नक्कीच एक मोठा पॉडकास्ट नक्कीच आम्ही पूर्ण घेऊया, हो ज्यामध्ये आम्ही हो पूर्ण तुमची नक्की. जर्नी आम्हाला मला कव्हर करायची आहे. आता आम्हाला वेळ कमी आहे. तुमचा वेळेचा बांध देऊन मी थोडक्यात तुम्हाला मेन मेन प्रश्न विचारायचा प्रयत्न करेन. चालेल. आता जसं की प्रश्न असा आहे की आता साताऱ्यामध्ये, आता गोव्यामध्ये आयुर्वेद फील्ड हा मोठा पसरलेला आहे. हो. साताऱ्यामध्ये कसं काय काम चालू आहे आयुर्वेदचं आणि काय इम्पॉर्टन्स आहे, किती इम्पॉर्टन्स आहे? बरोबर आहे. कसं आहे आता सध्या सातारा जिल्ह्यामध्ये चांगलं काम चालू आहे, म्हणजे बरंच चांगलं. आणि जसं म्हणतंय की आता कोविडमुळे लोकांना आयुर्वेदाचं महत्त्व हम्म. कळालेलं आहे. इव्हन म्हणजे माझे जे गुरु आहेत त्यांनी सुद्धा कोविडमध्ये खूप म्हणजे लिटरली त्यांची टीम बनवून त्यांनी पूर्ण कराड तालुक्यामध्ये त्यांनी औषध वाटप केलेले, की जेणेकरून कोविडचं प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सुद्धा आणि क्युरेटिव्ह मेजर म्हणून सुद्धा. तसेच बाकी भरपूर म्हणजे आमच्या इथे कास पठाराच्या अलीकडे प्रकृती हेल्थ रिसॉर्ट म्हणून आहे. तिथे सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये आयुर्वेदाची ट्रीटमेंट होते. त्याच्यामध्ये पंचकर्म देखील होतं. ओके. मग तिथे तर पूर्ण म्हणजे सेलिब्रिटीज पासून सगळे लोक येतात ओके. असं आहे. आणि ओपीडीज म्हणायला गेलं तर खूप म्हणजे कसं आहे, मेन आम्ही कसं आहे काउन्सिलिंग वरती हम्म. कन्सल्टेशन वरती जास्त भर असतो आमच्या आयुर्वेदामध्ये. आम्ही फक्त औषधाने बरं करत नाही. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र पाहता आमच्या आयुर्वेदाचं प्रॅक्टिस हे एका निसर्गरम्य वातावरणामध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये होतंय. त्यामुळे अजून चांगलं त्यांनी फरक पडतोय आता एक असं असं. एक प्रश्न सहजच उठेल की आता एक बा आयुर्वेदिक फील्ड ग्रो होण्यासाठी हम्म. साताऱ्यामध्ये आम्हाला काय काय केलं पाहिजे, कारण आम्हाला एक ॲलोपॅथीकडून दूर व्हायला पाहिजे. हम्म. त्यासाठी मी काय काय केलं पाहिजे आणि ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही काय सजेशन देतात तुम्ही?
सजेशन म्हणजे आता कसं आहे माहितीये का, की आयुर्वेदमध्ये म्हणजे मी स्वतः वैद्यांना सुद्धा सांगू इच्छिते आणि जे आपले नॉर्मल जे लोक आहेत ना त्यांना सुद्धा सांगू शकते, की कसं आहे माहितीये का, की आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करताना एकतर वैद्यांनी ना पूर्णपणे प्युअर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण ते मिक्सोपॅथी किंवा आयुर्वेद, ॲलोपॅथी ह्याचे जर ट्रीटमेंट जर मिक्स करून केली ना, तर त्यांनी कसं आहे माहितीये, एकतर रेप्युटेशनला सुद्धा फरक पडतो आणि दुसरं म्हणजे आपला कॉन्फिडन्स स्वतः म्हणजे आयुर्वेदावरचा लूज होतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येक वैद्यांनी स्वतः आयुर्वेदामध्ये उतरून आणि आयुर्वेदाचीच प्युअर प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि त्याचा लागणारा जर काही सेटअप वगैरे कसं काय केलं पाहिजे वगैरे त्याच्याबद्दल जर माहिती हवी असेल ना, तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्याच्याबद्दल सगळी माहिती देते कारण मी स्वतः गुरुकुल वगैरे केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची, की तुम्हाला आयुर्वेदाचा प्रॅक्टिस करण्यासाठी पीजी करणं हे गरजेचं नाहीये. आजकाल काय झालेलं आहे, की सगळे लोक पीजी म्हणजे नाही युजी झाली की पीजी, मग ते एमबीबीएस असो किंवा बीएमएस असो किंवा आणखी कोणतेही आयुषचं असू दे. पण मेन गोष्ट काय आहे, की आपली प्रॅक्टिस परफेक्ट पाहिजे. प्रॅक्टिस आणि बेसिक्स ज्या आपल्या जर परफेक्ट असतील ना, तर पीजीची अशी गरज नाही लागणार तुम्हाला. असं आहे. आणि जरी करायची म्हटली तरी तुम्ही पुढे करू शकता. पण मेन गोष्ट काय, की सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला सेटअप पासून आणि इव्हन मी स्वतः एक प्रॅक्टिकल सिलेबस तयार करत आहे आयुर्वेदाच्या रिलेटेड, की बाबा जेव्हा ज्यांना कुणाला प्युअर प्रॅक्टिसमध्ये उतरायचंय त्यांनी मला भेटून मी म्हणजे स्वतः मी गुरुकुल घेतणार म्हणजे घ्यायला आता सुरुवात करणारच आहे 1 महिन्यामध्ये. तेव्हा मग कसं आहे मी त्यानुसार त्यांना सांगेन, की कसं सेटअप करायचा, कसं पेशंटची ट्रीटमेंट वगैरे कशी करायची. आणि जे म्हणतात, की आयुर्वेद हा ऑथेंटिक आहे, ओल्ड आहे, पण त्याच्यासोबत त्याची पोटेन्सी राहिली पाहिजे. तर त्यासाठी म्हणून काय-काय केलं पाहिजे आपण, कसे त्यांना दाखवलं पाहिजे, आपण ॲश्युरन्स कसा दिला पाहिजे आणि त्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याबद्दल समजून सांगणारच आहे आता सगळ्यांना. तुम्ही एक महाराष्ट्राचे डॉक्टर आहात. गोव्यात आम्ही पॉडकास्ट करतोय आणि बेसिकली आमचे 90% पॉडकास्ट असे कोकणीत असतात. तर हां. तुम्हाला मी असं एक विचारेल, की आता एक महाराष्ट्राच्या डॉक्टराकडून, आयुर्वेदिक डॉक्टराकडून गोव्यातल्या लोकांनी काय शिकलं पाहिजे? कसं आहे माहितीये का, गोव्यातल्या लोकांना खरं तर जास्त शिकवायची गरज नाहीये. कारण की आता 2 दिवस झाले मी गोव्यामध्ये आलेली आहे. त्यातल्या त्यात आपला नॉर्थ गोवा. हो. म्हणजे मला इतकं छान वाटतंय किंवा इथे आले की घरामध्ये गरम पाणी करणे किंवा जेवणामध्ये जास्त मसाले न करता आपल्या नैसर्गिक आणि सगळ्यात महत्वाचं रानभाज्यांचा वापर कोकणामध्ये खूप जास्त आहे. त्यामुळे जी लाईफस्टाईल आहे ना त्याबद्दल जास्त फोकस करण्याची मला इथं गरज नाही. कारण स्वतः कोकणी म्हणजे आपल्या गोव्यातील पूर्ण सगळे लोक जास्तीत जास्त चांगली लाईफस्टाईल ठेवण्याचा प्रयत्न करतच आहेत. पण ते करत असताना सुद्धा काही त्या गोष्टी कमी पडतात. जसं आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहे. पंचकर्म केल्यानंतर जे रसायन चिकित्सा आहे म्हणजे आपण रिज्युनेशन म्हणतो. तर त्याची जी गरज पडते त्यासाठी म्हणून आम्ही म्हणजे जेवढं माझ्याच्यानी होईल तेवढं सगळं गोव्यातील लोकांना तेवढं तर मी करू इच्छिते आणि माझी तेवढी इच्छा आहे म्हणूनच मी थोडंसं माहिती काढायला म्हणून गोव्याला आलेले. एक मी थोडक्यात सांगेन, स्पेशली ह्या साताऱ्याच्या लोकांना मेसेज आहे, की आम्ही साताऱ्यामध्ये लवकरच येतो आहे. तुमचं नाव रजिस्ट्रेशन इकडे करून घ्या. तुम्हाला जर गेस्ट म्हणून तिकडे यायचं असेल चॅनलला, हो, हो. तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आणि याची खूपशी इन्फॉर्मेशन आहे, जी आम्ही आता सगळी बोलू शकत नाही. निकिता ताईला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं घ्या. हो, हो. नक्की. आता ओव्हरऑल आमचा हा पॉडकास्ट सोडून जर काय घ्यायचं असेल, छोटा पॉडकास्ट आलाय 10-15 मिनिटाचा असेल, तर यातून काय लोकांनी शिकून घ्यायचं किंवा आम्ही काय मेसेज घ्यायची यातून? कसं आहे आता मेसेज म्हटलं तर माझा स्वतःचा एक प्रकल्प आहे विचाराचे झाड म्हणून. तर ते मी 3 वयोगटामध्ये डिवाइड केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे आपला लहान मुलांचा ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये कसं केलंय, की लहान मुलांनी आता महत्वाचं काय आहे, शिक्षण सगळीकडे आहे, शाळा सगळीकडे आहेत. पण जे शिकता आलं पाहिजे ते म्हणजे ना पॅरेंट आणि चिल्ड्रन मधलं कम्युनिकेशन. आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या ज्या मध्ये हिंड्रन्स येतात जसं की मोबाईलचा वापर. मुलं आजकाल म्हणजे आमच्या वेळेस किंवा तुमच्या वेळी असं इतका मोबाईलचा वापर नव्हता. तसा आता इतका वाढलेला आहे. तर तो आटोक्यात आणण्यासाठी जसं आपण जेवणामध्ये उपवास करतो, श्रावणाचे उपवास करतो, की नाही नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे. समजा आठवड्यातून उपवास करतो. तसं माझं म्हणणं आहे, की ॲटलीस्ट मुलं तुमच्या आजूबाजूला असताना तुम्ही मोबाईलचा उपवास करणे गरजेचं आहे. जेणेकरून काय आहे, की मुलांवरती एक
पारंपरिक आणि चांगले संस्कार, बेसिक बरोबर. संस्कार हे तसे चांगले झालेच पाहिजेत. नंतर मोबाईल हाताळायला लागणारच आहे, गरजच आहे. आता बरोबर. AI वगैरे, हो. आता खूप सोशल मीडिया आहे. पण कसं आहे, ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, ते त्या वयात शिकणे गरजेचे आहे. बरोबर. त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून मी विचाराच्या झाडासाठी मी म्हणजे ह्या संकल्पातून मी सगळ्या शाळांमध्ये वगैरे लेक्चर्स घेत आहे. वाव. आणि त्यासोबत लहान मुलांपासूनच आयुर्वेदाचा हम्म. प्रचार करायची सुरुवात करते. कारण सध्या तर आमच्या महाराष्ट्राच्या सिलेबसमध्ये तशी माहिती नाही आहे आयुर्वेदाची. त्यामुळे कसं आहे, आणि कसं आहे, घरातल्या लहान मुलं आहेत ना, ह्या कुठल्या पण गोष्टीचं एक प्रसार माध्यम म्हणता बरोबर. येईल. त्यामुळे कसं माझं म्हणणं आहे, की त्यांना जर ह्या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या तर ते त्यांच्या घरातल्यांना सांगतील. मग घरातले तर प्रत्येक वयोगटातील मुलं म्हणजे लोक असतात, मग त्यामुळे त्यांना मदत होईल त्यांनी. असे त्यानंतर काय, यंगर आपलं युथ ग्रुप, तर त्याच्यामध्ये मी स्वतः मी जेव्हा मेडिकल ऑफिसर म्हणून होते, तर तेव्हा मी STI RTI म्हणा, स्किल लॅब्सचे वगैरे ट्रेनिंग वगैरे केलेले आहेत. तर त्याच्यानुसार म्हणजे मला एवढं कळालं की जे म्हणजे वाढत असताना जे आपले अडल्टिंग येत असते, तर त्याच्यामध्ये घ्यायच्या ज्या प्रिकॉशन्स असतात, प्रिव्हेन्शन्स असतात, आणि त्याच्यासाठी क्युरेटिव्ह म्हणून तुम्ही आयुर्वेदाला आत्मसात करणं गरजेचं आहे. आयुर्वेदाला आपली फर्स्ट चॉईस, म्हणजे दरवेळेस काय होतं की आपण ॲलोपॅथी, मॉडर्न मेडिसिन किंवा कोणते त्या मेडिसिन खराब नाहीये, पण कसं आहे, प्रायोरिटी ही आपण निसर्गाला दिली पाहिजे. त्या उद्देशाने आयुर्वेदाकडे पहिलं पाऊल टाकणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनी तिथपर्यंत जावं अशी माझी इच्छा आहे. आता एक मी विचारेल, तुमचं वय काय आहे जे सांगू शकाल तर? माझं वय 26. 26. छोटा पॅक बडा धमाका. असं वाटत नाही की बाबा एवढा छोटा वयात एवढे झाले करतात, म्हणून मी विचारलं की बाबा वय काय आहे का म्हणून. नाही, कालच आयुर्वेदा डे झाला आणि काय झालं, तिथे आता मी डेलिगेट्स म्हणून होते, पण तरी सुद्धा सगळे मला म्हणते, मॅडम स्टुडंट्स जेवणाची व्यवस्था तिकडे, स्टुडंट म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की मी खूप लहान. मी तुम्हाला जे विचारणार होतं की 21 मला असं वाटलं, पण तुमचं एक्सपिरियन्स मध्ये म्हटलं की तुम्हाला विचारावं की तुमचं वय काय आहे का म्हणून. कारण म्हणजे एवढं तसे कमी 4 वयात एवढं वर्ष गजाली करतात, खूप छान आहे. 4 वर्ष झाले मला प्रॅक्टिस करून, वाव. आता चालू आहे सगळं. आणि कसं आहे, मी सगळ्या गोष्टी ट्राय केलेल्या आहेत. म्हणजे मी जसे कर्नाटकला माझं BAMS झालेलं आहे, तिथून आल्यानंतर मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला होते. त्यानंतर मी म्हणजे आयुर्वेदाचं मी गुरुकुलला होते. त्यानंतर गुरुकुलवरून परत मी प्रायव्हेट हॉस्पिटलला पण प्रॅक्टिस करत होते. तिथून परत मी गव्हर्नमेंटमध्ये आले, मग मेडिकल ऑफिसरचं झालं. आता म्हणजे लास्टचं तेच होतं. म्हणजे मी इतके जॉब चेंज केले, पण म्हणजे मला असं वाटायचं की अरे आपण हे करतोय, आपल्यात स्टॅबिलिटी असली पाहिजे. ह्या गोष्टी म्हणजे मी स्वतःचं आत्मपरीक्षण करायचे, पण नंतर मला ह्या गोष्टी कळाल्या की नाही, आपण हे जे आत्मपरीक्षण करतोय ना, हे आपण फक्त आपण इथून तिथं जातोय ह्याचं करतोय, पण ते करत असताना जो आपला एक्सपिरियन्स आहे, म्हणजे आता मी 4 वर्षामध्ये जो एक्सपिरियन्स घेतला, तो लिटरली म्हणजे माझं म्हणायचं झालं तर 50 मधल्या लोकांना जसा एक्सपिरियन्स आलाय तसा मला आलेला आहे. कारण वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या बरोबर काम करत असताना कळतात गोष्टी की नाही, आपलं कुठं काय चुकतंय का, किंवा आपलं काय बरोबर आहे की जे लोकांना पटत नाहीये. मग तेव्हा त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. त्यासाठीच म्हणजे मी स्वतः, कसं माझी मम्मी पोलीसमध्ये, त्यामुळे सरकारी नोकरी मी स्वतः सुद्धा प्रयत्न करत होते की बाबा नाही, आपण सरकारी ह्याच्यासाठी प्रयत्न करावा. पण नंतर मला कळालं नाही, आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचे, त्यासाठी आपण सरकारी नोकरी चूज केलेली बरोबर आहे. आता 1 वर्ष मी पोहोचले सुद्धा, पण त्याचा फायदा आता मला सगळ्यांना म्हणजे आयुर्वेदाची ट्रीटमेंट देऊन करायचंय. त्यामुळे म्हणून मी स्वतःच्या प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये उतरले. तर ह्या आमच्या कॉन्व्हर्सेशनतून मी जे शिकलो ते मला सांगायला आवडेल थोडक्यात. कन्व्हर्सेशनप्रमाणे मला जे कळालं ते की प्रत्येकाने इंडिपेंडंट व्हायला पाहिजे. बरोबर. प्रत्येकाने आपली हॉबी मेंटेन केली पाहिजे. प्रत्येकाने आपली हॉबी मेंटेन केली तर छोटा पॅक बडा धमाका होऊ शकतो. बरोबर आहे. हॉबी मेंटेन म्हणजे असं झालं की तुम्हाला सांगते, मी 2020 मध्ये आम्ही कोहिनूर म्हणून एक ब्युटी पॅजंट होतं, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला. तर तेव्हा इंटरव्ह्यू वगैरे ते सगळं झालं, आणि जेव्हा शो सुरू झाला आणि जेव्हा क्वेश्चन आन्सर राऊंड होते, तेव्हा मला क्वेश्चन विचारला की तुम्ही आयुर्वेदामध्ये कशामध्ये करणार आहे प्रॅक्टिस. तर मी तेव्हा म्हटलं की नाही, मला जे असाध्य रोग आहेत, म्हणजे इनक्युरेबल डिसीजेस आहेत ना, तर मला त्याची ट्रीटमेंट करायची लोकांसाठी. तर तेव्हा होते एक थर्ड इयरला वगैरे होते.
तर तेव्हा माझ्यासोबतचे म्हणजे लिटरली ते हसलेच माझे ते व्हिडिओ बघून आणि म्हटले काय ग आत्ताशी तर शिकते आणि तुला काय असाध्य रोग इन्क्युरेबल डिसीज ट्रीट करायचे का असं. पण म्हणजे माझं ध्येय म्हणजे माझ्या माइंड मध्ये ऑलरेडी क्लॅरिटी होती, कारण मी तसा अभ्यास केलेला. म्हणजे कसं आहे, आयुर्वेद असं समुद्रासारखं आहे, ते किती पण घ्या ते समुद्र बरोबर आहे. आहे. बरोबर, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात मी क्लॅरिटी काढली की नाही, आपण फोकस केला पाहिजे आता असं. मी मला ऍक्च्युली मला खूपच प्रश्न खराने विचारायचा आहे, खूपच बोलायचं आहे, पण एक टाइम लाईन हो सेट हो झाल्यामुळे मला इंटरव्ह्यू आम्हाला समाप्त करावी लागणार आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असंच काम धन्यवाद. करत राहा. पुन्हा भेटूया आणि पुन्हा एक हो मोठा हो प्रकाश करूया. नक्की, हो हो धन्यवाद. नक्की.